नमस्कार, अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। ज्या मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिवतात त्यांचा गोट पलटतो, फिटिंग व्यवस्थित येत नाही, मोंड्यामध्ये खाली वर होतं, तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खास। या ठिकाणी मी ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे, मागचा पुढचा भाग शिवलेला आहे, ही बाही तयार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला ही बाही खाली वर तर नाही ना, हे दोन्ही बाही चेक करून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी बघा, बाही सुद्धा आपण चेक केली, व्यवस्थित आहे। तर आता ही गळपट्टी ही क्रॉस पट्टीमध्ये कट केलेली आहे। गोट लावण्यासाठी आपल्याला जो ब्लाऊजचं कापड आहे त्याचीच आपल्याला गळपट्टी घ्यायची असते 1.25 इंचाची। तर या ठिकाणी बघा, ही गळपट्टी 1.25 इंच ते 1.5 इंच आहे। तर आता ही अशी फाकली जाते। तर तुमचा कपडा कसा आहे त्यानुसार कमी जास्त घ्यायची। त्याचबरोबर आता आपण पूर्ण ब्लाऊज पूर्ण चेक बघा, ही कटोरी शिवलेली आहे। पूर्ण आपल्याला साइडचा भाग सुद्धा बघून घ्यायचा की जेणेकरून आपण मोंढ्यामध्ये कमी जास्त जे होतं तुमचं खाली वर होतं ते होणार नाही। तर हे दोन्ही सेम असलं पाहिजे दोन्ही साइडनी। या ठिकाणी बघा, बाहीचं सुद्धा दोन्ही सेम आहे। जर खाली वर असेल तर आपल्याला ते व्यवस्थित कट करून घ्यावं लागतं। आता आपण गळ्याला गळपट्टी लावून घ्यायची। तर ही 1.5 इंच अंतरावरती आपण गळपट्टी लावणार आहोत। त्यामुळे काय होतं, आपला ब्लाऊजची गळपट्टी व्यवस्थित लावली का मग गोट पण व्यवस्थित दिसतो। आता या ठिकाणी बघा, जिथं गोलाई आहे आपल्याला जर गोट करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला थोडासा कपडा खेचायचा असतो। खेचत आपण ही थोडीशी फक्त गोलाईच्या ठिकाणी आपल्याला कपडा खेचायचा आहे, बाकीच्या ठिकाणी अजिबात नाही। जिथं आपल्याला गोलाई दिसते तिथं आपण थोडासा खेचला जातो, म्हणजे आपण फक्त गळपट्टी खेचतो आणि 1.5 इंच अंतरावरती एकसारखी आपण गळपट्टीची जी शिलाई आहे ती शिवली जाते। या ठिकाणी तुम्ही वेडी वाकडी आली नाही पाहिजे। जर तुम्हाला थांबायचं असेल तर सुई खालच्या साईडला असली पाहिजे, कपडा सुईमध्ये अडकलेला पाहिजे, वरती नको। तर या ठिकाणी आपल्याला ही सर्वप्रथम आपल्याला काळजी घ्यावी लागते। दुमडताना बघा, शेवटी आपल्याला व्यवस्थित कपडा दुमडून घ्यायचा। तर हा एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो तो आपल्याला फिनिशिंग मध्ये कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे। जर आपण हा कपडा जर व्यवस्थित कटिंग केला नाही तर ज्यावेळेस आपण गोट करतो किंवा पलटून घेतो तर त्यावेळेस तो व्यवस्थित शिलाई येत नाही आणि आपला गोट पलटला जातो। तर तो कशामुळे, तो आतली ही जी आपण कपडा असतो आतला एक्स्ट्राचा तो कट करणं फार गरजेचं आहे एकसारखं। एकदम सावकाश तुम्हाला दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी नवीन आहेत, आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। आणि आता आपल्याला या ठिकाणी कट मारायचे। मग कट सुद्धा आपण जिथं गोलाई आहे त्या ठिकाणी आपण कट मारत आहे। हे फार गरजेचं आहे कट करणं। कट जर नाही केलं तर तुमचा गळ्याचा आकार तुम्ही कसा घेतलेला आहे त्याप्रमाणे तो येत नाही। तर तुम्ही पाहिलंच आहे, तर आपण गळ्याच्या ठिकाणी व्यवस्थित कटिंग केली आहे, कट मारलेले आहे। आता या ठिकाणी बघा, आपण कपडा आतल्या साईडला दुमडतो, पण निम्मा दुमडतो आणि गोटचा आणि ब्लाऊजचा बरोबर मधली जी खाच येते तिथे आपण शिलाई करतो। सावकाशरित्या गोट किती तुम्हाला बारीक हवा आहे त्यानुसार आपण या ठिकाणी आतल्या साईडला दुमडला जातो, हे लक्षात घ्या। मग तुम्हाला आणखीन किती बारीक हवा आहे तर गळपट्टी 1 इंच, 1.25 इंच, 1.5 इंच घेऊ शकतात। तर गोटची साईज तुमच्या ब्लाऊजला किती हवी आहे त्यानुसार तुम्ही गळपट्टी घ्यायची। आता या ठिकाणी बघा, आपल्याला एकदम बारीक म्हणजे मध्यम आपण घेतो। तर या ठिकाणी बघा, दोन्ही खाचेच्या मध्ये बरोबर आपली शिलाई बसते का नाही ही काळजी घ्यायची। गोट आपण ज्यावेळेस आपण बनवतो ब्लाऊजला, तुम्ही नवीन असाल तर मशीन थोडी सटकली जाते। मशीन म्हणजे मशीन मधून आपला कपडा थोडासा सटकला जातो, हे लक्षात घ्या। गोट आपला एकसारखा येतो
त्याचबरोबर बघत राहायचं की कुठे आपला जाड येतो का बारीक येतो. दोन्ही ह्याच्या आणि दुमडताना सुद्धा व्यवस्थित दुमडायचा कपडा आणि त्याच्यावरून परत असं फिरवून घ्यायचं 2 बोटांनी, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जातं. बघा या पद्धतीने आपण ब्लाऊजला गोट मारून घेतला. आता तो कसा झाला ते बघा, एकसारखा झालेला आहे. किती छान दिसतो आपला गळ्याचा गोट. तर अशा पद्धतीने आपण गोट लावून घेतला. आता आपल्याला करायची आहे ब्लाऊजची भाई लावून फिटिंग करायची. मग भाई लावताना सुद्धा कोणती काळजी घेतली पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता हा आपला गोट लावल्यानंतर मागचा पुढचा गळा कसा दिसतो, छान दिसतो ना. तर आता आपण भाई सुद्धा व्यवस्थित लावायची. भाई लावताना फुगा आला नाही पाहिजे, कुठे चुन्या आल्या नाही पाहिजे. याची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे, तर भाई आधी आपल्याला अशी लावून चेक करायचं. मागच्या भागापासून मागची भाई अशी धरून आपण जो कोणत्या भागाला तुम्ही लावणार आहे, समोरून लावा किंवा मागची लावा. तर आपली भाई बरोबर झालेली आहे, कमी जास्त नाही. तर या ठिकाणी कपडा फिरवताना सुद्धा भाई मी वरच्या हातात धरली आणि खालचा कपड्यावरती माझा उजवा हात आहे. त्यामुळे काय होतं, भाई लावताना आपल्याला एकदम सोपं जातं. तर अशी काळजी घ्यावी लागते. आता दुसरी भाई लावताना एक भाई मागच्या साईडने लावली जाते, तर एक भाई आपली पुढच्या साईडने लावली जाते. आणखीन एक सांगते तुम्हाला, या ठिकाणी भाई स्टार्टिंगला लावताना तो अंतर तुम्ही जर व्यवस्थित नाही ठेवलं, कमी ठेवलं, तर मोंढ्यामध्ये तुमचा खालीवर होऊ शकतो. जर सगळं चेक केलं तुम्ही, भाई चेक केली, ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग कमी जास्त नाहीये. आता आपण फिटिंग साठी आपण साईडची शिलाई करून घेतो. तर या ठिकाणी बघा कपडा आपण बरोबर बसलेला आहे. तर आता आपण एक्स्ट्राचा कपडा हा कट करून घेऊ. ब्लाऊज शिवता शिवता आपली फिनिशिंग करत राहायचं, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसते. आता या ठिकाणी दुसऱ्या साईडला आपण आता जोडून घेतो. आता जोडून घेताना त्याचबरोबर दंडघेरापर्यंत पाहायचं. तर दंडघेराला आपल्या थोडं वरच्या साईडनी जास्त होतं. तर अशा वेळेस काय करायचं, पूर्ण ब्लाऊज शिवला आणि या ठिकाणी बघा थोडंसं किंचित आपला भाई जास्त होते. तर मोंढ्यामध्ये इथं आपण जोडताना जर अंतर आपण कमी ठेवलं असेल, तर अशा वेळेस सुद्धा आपलं मोंढ्यात खालीवर होतं आणि दंडघेराला किंवा कमरेला खालीवर दिसणार आहे. तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कोणताही असेल तर तो पूर्ण बघत जावा. त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळते. ज्या कोणी नवीन मैत्रिणी शिकत आहेत, क्लास केला तरी त्यांना समजलं नसेल, तर तुम्ही व्हिडिओ बघून शिकत असाल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत जा. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. कमर घेर 31 आहे. तर आता राहिलेल्या भागांची अशी 4 आपण गडी घालून घेणार आणि ते किती आले ते बघणार. तर 2 इंच आले, तर कमर घेराला 2 इंच दोन्ही साईडनी मार्किंग करणार. आता मोंढा घेर 16.5 आहे, तर 16.5च्या नेहमी 8.25. दंड घेर 11.5 आहे, तर 5.5 ते 5.25 वरती मार्किंग केली. आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहे. ही मार्किंग करणं व्यवस्थित खूप महत्वाचं आहे, कारण की पूर्ण ब्लाऊज तुम्ही खूप छान शिवला आणि ही मार्किंग व्यवस्थित केली नाही, शिलाई व्यवस्थित केली नाही, तर तुमचा ब्लाऊज पूर्ण बिघडला असं जाहीर होतं. तर त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फिटिंगची मार्किंग करणं फार महत्वाचं आहे. तर या ठिकाणी बघा मी जी मेन केली आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला जी आपली शिलाई मार्जिन होती तिथं मी 3 शिलाई मारून घेतल्या. दुसऱ्या साईडला सुद्धा त्याचप्रमाणे शिलाई करून घेणार. लॉक करायला विसरायचं नाही. कमर घेराला आणि दंड घेराला लॉक व्यवस्थित करायचं, की जेणेकरून तुमचा ब्लाऊज फिटिंग मध्ये असेल तर उसवणार नाही. तर आपला गोट पाहिला, बाही आपली लावून झालेली आहे. पूर्ण आता आपला ब्लाऊज कसा झालेला आहे ते बघूया.
मोंढ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित झालेला आहे, कमरेत पण खाली वर नाही, दणगेरात खाली नाही, गोट आपला व्यवस्थित झालेला आहे। तर ज्या कोणी मैत्रिणी नवीन शिकतायत तर त्यांना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा। आणि ज्या महिलांची अडचण होती की गोट व्यवस्थित येत नाही तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना लगेच जमेल। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।